आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सामाजिक भावनेतून केलेला कोणताही उपक्रम दीर्घकाळ टिकतो. डॉक्टर महेश मेनबुदले यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून कार्य करत स्पंदन हॉस्पिटलचा नावलौकिक वाढवला असून त्यांनी सुरू केलेले अश्विना डायलिसिस सेंटर हे डायलिसिस रुग्णांना दिलासा देण्यात आघाडीवर राहील असा विश्वास वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांनी व्यक्त केला. अश्विना डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव शिवाचार्य महाराज वाईकर होते. पत्रकार विकास जाधव, डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर रुपाली पवार, डॉक्टर स्नेहल शिंगटे, डॉक्टर नाज मकानदार, डॉक्टर आकांक्षा गायकवाड, श्रीकांत वालेकर, सोमनाथ अप्पा राऊत, विशाल गाडे यांची प्रमुख उपस्थिती होते. महादेव शिवाचार्य महाराज म्हणाले, डॉक्टर मेनबुदले यांनी दत्तात्रय पांडुरंग मेनबुदले प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. माणुसकीचा धर्म जपणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जपणाऱ्या अशा समाजाभिमुख व्यक्तींची आज समाजाला नितांत गरज आहे. यावेळी डॉक्टर महेश मेनबुदले म्हणाले, डायलिसिस रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने अश्विना डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. अत्यंत माफक दरात सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.